अलीकडे भारतात मोठ्या प्रमाणात कंडक्ट होणाऱ्या नीट या परीक्षेमध्ये कशाप्रकारे फसवणूक झाली, कशाप्रकारे एका फॅमिलीने कोट्यावधीश रुपये कमवण्यासाठी पेपर लीक केला, ह्याची बातमी बाहेर आलीच होती की आता भारतामध्ये मोठ्या प्रमाणात परीक्षेमध्ये भाग घेणारी यूपीएससीमध्ये कशाप्रकारे फसवणूक होते. हॅशटॅग यूपीएससी स्कॅम हा सोशल मीडियावरती हॅशटॅग खूप मोठ्या प्रमाणात ट्रेंड होतं आणि ह्यासोबत एका व्यक्तीचं सुद्धा नाव खूप मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे, ते म्हणजे पूजा खेडकर. तर नक्की पूजा खेडकर कोण आहेत आणि कशामुळे ह्यांचं नाव यूपीएससी स्कॅम सोबत जोडलं जातंय, जाणून घेऊया आजच्या स्पेशल एपिसोडमध्ये, ज्याचं नाव आहे यूपीएससी स्कॅम 2024 बाय पूजा खेडकर. नमस्कार, मी प्रणय. आज पाहूया काय आहे नक्की हा विषय. आईएएस अधिकारी पूजा खेडकर के आईएएस प्रोबेशन ऑफिसर पूजा खेडकर, आईएएस अधिकारी पूजा खेडकर, पूजा खेडकर यानी आईएएस ऑफिसर पूजा खेडकर, ऑफिसर पूजा खेडकर, अधिकारी पूजा खेडकर यांच्याविषयी जर माहिती घेतली तर त्यांचे वडील दिलीप खेडकर हे वंचित बहुजन आघाडीमध्ये कार्यकर्ता आहेत. त्याचबरोबर त्यांची आई मनोरमा खेडकर हे भालगावमध्ये सरपंच आहेत. पूजा खेडकर यांना कदाचित आपल्या वडिलांपासून किंवा आजोबांपासून आयएएस ऑफिसर बनण्याचा विचार आला असावा, कारण दोघंही वडील आणि आजोबा हे दोघंही एक आयएएस ऑफिसर, रिटायर्ड आयएएस ऑफिसर आहेत. खेर यानंतर पूजा खेडकर यांच्याविषयी पुढे आपण गेलो तर पूजा खेडकर यांनी 2019ला सर्वप्रथम यूपीएससीची परीक्षा दिली आणि त्यामध्ये त्यांनी पास होऊन IRS म्हणजे इंडियन रिझर्व्ह सर्व्हिस या डिपार्टमेंटमध्ये त्यांनी काम केलं. त्यामध्ये काम करत असताना कदाचित पूजा खेडकर यांना हे डिपार्टमेंट इतकं आवडलं नाही, त्यामुळे त्यांनी नोव्हेंबर 2021ला असिस्टंट डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया या डिपार्टमेंटमध्ये त्यांनी अप्लाय केलं आणि कमालची गोष्ट तर ही आहे की त्यांना त्या ठिकाणी सुद्धा काम करण्याची संधी भेटली. त्यानंतर पूजा खेडकर यांनी 2021ला पुन्हा एकदा विचार केला की आपण यूपीएससीची परीक्षा देऊन कलेक्टर किंवा IAS ऑफिसर बनलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी 2021ला यूपीएससीमध्ये पुन्हा एकदा अप्लाय केला आणि त्यामध्ये अप्लाय करत असताना त्यांनी 2 कॅटेगऱ्या सुद्धा निवडल्या. त्या म्हणजे पहिलं म्हणजे ओबीसी आणि दुसरं म्हणजे पीडब्ल्यूडी म्हणजे पर्सनल विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज. खेर त्यांनी असं दाखवून दिलं होतं की आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही आणि आपल्याला मेंटली इनलेस आहे. मेंटली इनलेस म्हणजे आपली बौद्धिक क्षमताही बरोबर नाही आहे. पूजा खेडकर यांनी 2021ला ही परीक्षा देत असताना खूप वादग्रस्तामध्ये ते अडकल्या, कारण पुढे जाऊन असं आढळून आलं की ओबीसी कॅटेगरीमध्ये जर एखाद्याला अप्लाय करायचं असेल तर गव्हर्नमेंटच्या नियमानुसार आपली वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. परंतु पूजा खेडकर यांच्या केसमध्ये पाहायला गेलो तर त्यांचे वडील दिलीप खेडकर हे वंचित बहुजन आघाडीमध्ये नेता आहेत आणि त्यांनी जेव्हा इलेक्शन लढत होते त्यावेळेला त्यांची एकूण संपत्ती ही 40 करोड रुपये. त्याचबरोबर त्यांनी आपलं वार्षिक उत्पन्न हे 48 लाखाचं दाखवलं होतं. त्याचबरोबर त्यांच्याकडे भरपूर लक्झरियस आयटम, भरपूर फ्लॅट्स आणि कोट्यावधीची जमीन देखील त्यांच्याकडे आहे असं सांगण्यात येतं. खेर पूजा खेडकर यांची आईकडे सुद्धा भरपूर संपत्ती आहे आणि ओबीसी कॅटेगरी जर मध्ये आपल्याला अप्लाय करायचं असेल तर गव्हर्नमेंटच्या नियमानुसार आपली वार्षिक उत्पन्न ही 8 लाखापेक्षा कमी असली पाहिजे. तर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती पूजा खेडकर यांच्या संपत्तीविषयी चर्चा होत होती, कारण पूजा खेडकर यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की त्यांचे आई वडील हे वेगळे राहतात आणि त्यांच्याकडे 0 इन्कम सर्टिफिकेट आहे, म्हणजे त्यांच्याकडे काहीच इन्कम सर्टिफिकेट नाहीये, ते स्वतः काही कमवत नाही. Your father worked some bank or where? Your father? sir, no sir, he's a civil servant. Civil servant. Yes. But no salary, zero income. You have shown actually zero income. Your father. Sir, actually my parents are separated and I'm not much see. in contact with my Oh. father. त्यानंतर मग सोशल मीडियावरती त्यांच्या संपत्तीची खूप चर्चा झाली, कारण त्यांची एकूण संपत्ती 17 कोटीची दिसून येते, ज्यामध्ये त्यांच्या अहमदनगर आणि पुण्याच्या VIP एरियामध्ये खूप सारे फ्लॅट्स असे आहेत ते दिसून येतात. त्याचं इन्कम पाहायला गेलो तर वार्षिक उत्पन्न हे 48 लाख रुपये दिसून येतं. जर एखाद्या व्यक्तीचं 48 लाख रुपये हे वार्षिक उत्पन्न आहे तर त्याला ओबीसी कॅटेगरीचं सर्टिफिकेट मिळालं कुठून आणि त्यांनी ओबीसी कॅटेगरीमध्ये अप्लाय कसा केला यावरती एक प्रश्नचिन्ह उभा होतो. त्यानंतर त्यांनी PWBDचं जे सर्टिफिकेट दाखवलं ते खोटं असल्याचं असं सांगण्यात येते, कारण 2021ची बॅच ही पास केली, त्यामध्ये त्यांनी 5व्या क्रमांकाच्या दर्जाचं सर्टिफिकेट मिळवण्याचा प्रयत्न केला. 5व्या क्रमांकाचं सर्टिफिकेट म्हणजे आपल्याला एकाहून अधिक डिसॅबिलिटीज आहेत, म्हणजे आपल्याला एकतर डोळ्यांनी दिसत नाही
आपल्या डोक्याची ही मानसिक क्षमता ही बरोबर नाही असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांनी उत्कृष्ट दर्जाची असं आपण विचार करू की उत्कृष्ट दर्जाची किंवा जास्तीत जास्त कमी मार्कामध्ये आपल्याला कशा प्रकारे IAS किंवा कलेक्टर बनता येईल ह्याचे प्रयत्न केला. परंतु जेव्हा आपण असं दाखवून देतो UPSCला की आपल्याला शरीरात काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, तर UPSC कडून एम्स हॉस्पिटलला एक पत्र जातं किंवा एक हा नियमच आहे की ज्या कॅन्डिडेटने आपल्याला काही प्रॉब्लेम्स आहेत हे जर दाखवून दिलं असेल तर एम्स हॉस्पिटल हे त्याची चाचणी करतं आणि DOPD ह्या डिपार्टमेंटला ते सर्टिफिकेट खरे आहेत का खोटे आहेत हे चाचणी करून सांगतं. DOPD म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल जे विद्यार्थी UPSC परीक्षा पास करतात त्यांना 2 वर्षाची DOPDच्या अंतर्गत ट्रेनिंग करावी लागते. तर DOPDच्या नियमानुसार जर पाहायला गेलो, जर एखादा व्यक्ती हा आपल्याला कोणती डिसॅबिलिटीज आहे असं दाखवून देतं तर त्यांना एम्स हॉस्पिटलमध्ये त्याची चाचणी करावी लागते. ते क्रॉस व्हेरीफाय होतं की हा या व्यक्तीने जे काही सर्टिफिकेट किंवा जे काही आपल्याला डिसॅबिलिटीज आहेत हे सांगितलेलं आहे हे परफेक्ट आहे की नाही ह्याची चाचणी ही एम्स हॉस्पिटलमध्ये चेक केली जाते. पूजा खेडकर यांना असं सांगण्यात येतं की 2021 मध्ये जेव्हा त्यांनी UPSCची परीक्षा पास केली होती आणि ते ट्रेनिंग पिरियडमध्ये जेव्हा होते DOPDच्या अंतर्गत, त्यावेळेला त्यांना एम्स हॉस्पिटलमधून मल्टिपल्स टाइम्स नोटिफिकेशन गेले होते कारण त्यांनी आपल्याला डोळ्यांनी नीट दिसत नाही असं सांगितलं होतं. तर एम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्या डोळ्याची MRI स्कॅन होणार होती. त्यामुळे एम्स हॉस्पिटलने पूजा खेडकर भरपूर वेळा बोलवलं होतं की तुम्ही या आणि तुमच्या डोळ्याची चाचणी करून द्या, जेणेकरून हे स्पष्ट होईल की तुम्हाला खरंच डिसॅबिलिटीज आहेत करून. परंतु पूजा खेडकर यांना भरपूर वेळा बोलवलं असताना देखील पूजा खेडकर ह्या गेल्या नाहीत. त्यांनी आपल्याला आजार आहे किंवा आपल्याला कोविड आहे अशी कारणं एम्स हॉस्पिटलला सांगितली. सलग 6 वेळा नोटिफिकेशन पाठवलं असताना देखील पूजा खेडकर या नाही गेल्या. त्यामुळे 22 एप्रिल 2022ला एम्स हॉस्पिटलने DOPDला पत्र लिहिलं की पूजा खेडकर ह्या जे कॅन्डिडेट आहेत ते आम्हाला चाचणीसाठी कॉपरेट करत नाही आहेत. तर DOPDने ह्याच्यावरती काही जास्त खुलासा झाला नाहीये. त्यानंतर असंच पूजा खेडकर यांना नोटिफिकेशन जात होते की तुम्ही या आपली चाचणी करून घ्या. परंतु त्या सतत टाळाटाळ करत असल्यामुळे सप्टेंबर 22, 2022ला एम्स हॉस्पिटलकडून पुन्हा एकदा DOPDला पत्र गेलं आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलं की आपण UPSCच्या नावाच्या लिस्टमधून पूजा खेडकर यांचं नाव रद्द करावं, कारण ह्यांना मल्टिपल टाइम्स आपण बोलवून सुद्धा चाचणीसाठी ते येत नसल्यामुळे त्यांचं आपण नाव मागे घ्यावं. याची मागणी एम्स हॉस्पिटलने DOPDकडे केली. त्यानंतर DOPDने ही केस लढण्याचा विचार केला, कारण DOPDला आधीच नोटीस गेलं होतं एम्स हॉस्पिटलकडून की पूजा खेडकर या आम्हाला कॉपरेट करत नाही आहेत. त्यानंतर वैतागून 22 सप्टेंबर 2022ला एम्स हॉस्पिटलने सांगितलं पूजा खेडकर विषय की ह्यांचं नाव मागे घ्या, कारण ह्यांना मल्टिपल टाइम्स आपण चेकिंगसाठी बोलवतोय परंतु हे येत नाही. नंतर DOPDने पूजा खेडकर यांची फाईल ही कॅटकडे दिली. कॅट म्हणजे सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, ज्यामध्ये जर मोठमोठ्या परीक्षेमध्ये काही प्रॉब्लेम्स येत असतील तर त्या प्रॉब्लेम्स दूर करण्याचं काम ही कॅट करते. पूजा खेडकर यांची फाईल कॅटकडे गेली आणि कॅटकडे गेली असताना त्यांचे वकील वैभव कुलकर्णी हे कॅटला सांगतात की पूजा खेडकर यांना एका बंद कमऱ्यामध्ये मानसिक असं दम घुटल्यासारखं त्यांना प्रॉब्लेम्स येतात. त्यांना असे मानसिक प्रॉब्लेम्स आहेत की ते एका खोलीमध्ये राहू शकत नाही, त्यांना भरपूर बेचैनीसी होते. म्हणून त्यांनी कॅटला सांगितलं की आपण एम्स हॉस्पिटलला सांगा की पूजा खेडकर यांचं MRI स्कॅन न होता काही वेगळ्या पद्धतीने डोळ्याची चाचणी करू शकतो का, अशी मागणी त्यांनी कॅटकडे. वैभव कुलकर्णी अर्थात पूजाचे वकील यांची मागणी खारिज करून कॅटने सांगितलं की तुम्हाला एम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन MRI स्कॅन करावंच लागणार. ह्यानंतर पूजा खेडकर यांना असं वाटलं कुठेतरी आपल्यासोबत चुकीचं होतं किंवा आपल्याला संधी भेटली नाही किंवा आपल्या बाजूने निष्कर्ष हा नाही लागल्यामुळे पूजा खेडकर आपली केस ही बॉम्बे हायकोर्टकडे घेऊन गेले आणि बॉम्बे हायकोर्टला सांगितले की मला मानसिक आजार आहेत, मी एका बंद खोलीत राहू शकत नाही, मला दम घुटतं. त्यामुळे बॉम्बे हायकोर्टने पूजा खेडकर यांच्या बाजूने न्याय देऊन एम्स हॉस्पिटलला सांगितले की तुम्ही वेगळ्या पद्धतीने काहीतरी MRI स्कॅन न करता काही वेगळ्या पद्धतीने तुम्ही पूजा खेडकर यांची चाचणी करा. परंतु पूजा खेडकर यांनी आता सर्व काही तर ठीक होतं, तर पूजा खेडकर यांनी जायला पाहिजे होतं एम्स हॉस्पिटलमध्ये आणि तिथून चाचणी करायला पाहिजे होती. परंतु पूजा खेडकर ह्या एम्स हॉस्पिटलमध्ये न जाता त्यांनी एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन आपली स्वतःची चाचणी केली आणि त्याचे सर्टिफिकेट UPSCच्या सर्टिफिकेटमध्ये अटॅच करून ते UPSCला पुढे
प्रस्थान झाले. खेर ह्या वेळेला असं सांगण्यात येतं की पूजा खेडकर यांच्याकडून ह्यांच्या वकिलांना सांगण्यात आलं, वैभव कुलकर्णी यांना, की त्यांची MRI स्कॅन ही झालेली आहे, त्यांची डोळ्याची चाचणी ही झालेली आहे आणि त्यामध्ये त्यांना क्लीन चिट भेटलेली आहे, असं वैभव कुलकर्णी असे म्हणतात. तर यानंतर त्यांनी सर्व डॉक्युमेंट्स अटॅच करून एम्स हॉस्पिटलला दिले. एम्स हॉस्पिटलने ते डॉक्युमेंट्स घेतले, UPSCच्या डॉक्युमेंट्स बरोबर जॉईन केले, कारण पूजा खेडकर यांनी बाहेरून आपली चाचणी केली होती. तर ते चाचणीचं सर्टिफिकेट घेतलं आणि UPSCच्या डॉक्युमेंट्सवर त्यांनी अटॅच केलं. परंतु पूजा खेडकर यांना आता ग्रीन चिट भेटली DOPD कडून, की ॲज अ तुम्ही ट्रेनिंग म्हणून UPSCची परीक्षा तुम्ही पास केलेली आहे आणि तुम्ही जे काही सर्टिफिकेट देत आहात ते खरे आहेत. ह्यानुसार DOPDने पूजा खेडकर यांना ग्रीन चिट दिली. मग ह्यानंतर पूजा खेडकर यांची पुढची वाटचाल सुरू झाली. त्यांना DOPDने ग्रीन चिट दिली आणि ॲज अ ट्रेनी IAS ऑफिसर म्हणून त्यांना पुण्यातल्या डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिसमध्ये काम करण्याची संधी भेटली. परंतु असं सांगण्यात येतं की पूजाची ट्रेनिंग पिरियड ही भंडार डिस्ट्रिक्टमध्ये झालेली होती. विजय कुंभार हे एक व्यक्ती आहेत, राईट टू इन्फॉर्म असे, त्यांनी सांगितले की पूजा खेडकर यांची जर भरती भंडार जिल्ह्यात झालेली होती, तर त्यांनी पुण्यातल्या डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिसमध्ये कसे काय काम करत होते. खेर ते असं पण म्हटले की त्याचबरोबर पूजा खेडकर यांची 17 कोटीची संपत्ती आहे, त्यामधून सुद्धा त्यांना उत्पन्न हे 48 लाखाचं आहे. तर त्यांना OBC कॅटेगरीमधून नो क्रिमी लेअरची सर्टिफिकेट कशी काय भेटली. नो क्रिमी लेअर म्हणजे थोडक्यात तेच की 8 लाखापेक्षा जास्त इन्कम असलेला व्यक्ती OBC कॅटेगरीमध्ये येत नाही किंवा त्या कॅन्डिडेटसाठी ती कॅटेगरी नाही आहे, कारण त्यांचं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा जास्त आहे. तर कुठेतरी पूजा खेडकर यांनी घोटाळा करून OBC मधले नॉन क्रिमी लेअरची सर्टिफिकेट मिळवल्याची शक्यता भासून येते. खेर ह्यानंतर पुढे जाऊया आपण स्टोरीमध्ये. तर पूजा खेडकर यांचं आता डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिसमध्ये ॲज अ ट्रेनी म्हणून काम करायची संधी भेटली. परंतु पूजा खेडकर यांचे एवढे नखरे होते की त्यांनी जॉईन होण्याच्या आधीच आपल्या अधिकाऱ्यांना किंवा तिथल्या कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअप मेसेज करून सांगण्यात आलं, मला येण्या जाण्यासाठी एक कार असावी, मला एक स्वतंत्र कॅबिन असावं, त्या कॅबिनमध्ये फर्निचर चांगले असावे, त्या कॅबिनमध्ये इलेक्ट्रिसिटी चांगली असावी, त्या कॅबिनला जॉईंट एक बाथरूम असायला पाहिजे, अशा भरपूर काही मागण्या होत्या. त्याचबरोबर ह्या मागण्या त्यांनी आपल्या डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना किंवा तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व्हॉट्सअप करून सांगितलं की मला अशा गोष्टी मी जॉईन होण्याच्या आधी पाहिजे, ते पण जोर देऊन की मी जॉईन होण्याच्या आधी मला ह्या सर्व गोष्टी पाहिजे. परंतु ह्या मागण्या काही पूर्ण झाल्या नाही आणि पूजा खेडकर यांना कामावरती यावं लागलं. ह्या कामावरती आल्यानंतर फार चिडचिड करू लागल्या की माझी मागण्या का नाही पूर्ण झाल्या. हे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले की मला एक स्वतःचं एक कॅबिन पाहिजे होतं, मला कॅबिन का नाही देण्यात आलं. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही एक काम करा, तुम्हाला एक स्वतंत्र कॅबिन पाहिजे तर तुम्ही माझ्यासोबतच काम करा, मी माझ्या कॅबिनमध्ये असतो तर तुम्ही माझ्यासोबत काम करा. तर पूजा खेडकर यांना आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काम करण्याची संधी भेटली. म्हणजे आता आपण सर्व काही विचार करतो की आपल्याला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काम करायला भेटतं, काहीतरी नवीन शिकायला भेटेल, कारण ते वरिष्ठ अधिकारी ऑलरेडी एक जुने अधिकारी आहेत, त्यांना भरपूर गोष्टींचा नॉलेज आहे. तर अशा व्यक्तींसोबत आपल्याला जर काम करायला भेटतंय तर आपल्याला भरपूर काही शिकायला भेटेल. परंतु पूजा खेडकर यांचा जोर होता की मला स्वतःचं कॅबिन पाहिजे, ना वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ना खालच्या अधिकाऱ्यांसोबत, मला एक स्वतःचं कॅबिन पाहिजे, असं त्यांची मागणी अट होती. त्यामुळे ह्या मागणीला कुठेतरी जोर पकडला. जेव्हा वरिष्ठ अधिकारी हे त्यांच्या कामानिमित्त मुंबईला 4 दिवसासाठी गेले होते, त्यावेळेला पूजा खेडकर यांनी आपल्या वडिलांना बोलवून, असं सांगण्यात येतं कारण पूजा खेडकर यांनी आपल्या वडिलांना बोलवून त्या चेंबरमधल्या किंवा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कॅबिनमधलं सर्व फर्निचर बाहेर काढले, आपल्याला सोयीस्कर असलेले फर्निचर बसवले, तिथले इलेक्ट्रिसिटी बदलून आपल्याला जशी सोयीस्कर इलेक्ट्रिसिटी वाटेल त्या हिशोबाने त्यांनी बसवली. त्यानंतर ह्याच्याहून नेक्स्ट स्टेप जाऊन त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चेंबरचं किंवा कॅबिनचं तिथून नाव काढून स्वतःचं नाव तिथे लावलं. त्यानंतर पूजा खेडकर यांच्या वडिलांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना जोर देऊन सांगितलं की माझ्या मुलीचं जर काम तुम्ही माझ्या मुलीच्या पद्धतीनुसार काम जर करणार नाही तर आजच्या दिवसात तुम्ही घरी जायचं नाही, आजच्या दिवसाच्या आतच तुम्ही हे सर्व काम करा, जसं तिला सोयीस्कर वाटतं तसं करा. परंतु पूजा खेडकर यांना, आणि असं पण सांगण्यात येतं की असं सांगण्यात येत नाही, असे फोटोसुद्धा व्हायरल झालेले आहेत की पूजा खेडकर यांना गव्हर्नमेंटकडून लाल बत्तीची गाडी, जे ॲज अ ट्रेनी IAS ऑफिसर होते, त्यामुळे त्यांना लाल बत्तीची गाडी तर खैर भेटणार नाही. परंतु
परंतु त्यांना लाल बत्तीच्या गाडीचे एवढे शौक होते की त्यांनी स्वतःच्या गाडीला लाल बत्ती लावली आणि त्यामागे लिहिलं महाराष्ट्र शासन, एका VIP, आणि त्याचा नंबर सुद्धा VIP होता. म्हणजे एवढा पैसा आहे की आपण काहीही करू शकतो. खैर ह्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून एक 25 पेजेसचा रिपोर्ट त्यांनी बनवला आणि त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा रिपोर्ट सेंड केला की पूजा खेडकर कशाप्रकारे आपले वर्तवणूक दाखवते, कशाप्रकारे गैरवर्तवणूक आहे, कशाप्रकारे त्यांच्या उच्च मागण्या आहेत की आपण ट्रेनी IAS ऑफिसर असून सुद्धा आपल्याला गाडी पाहिजे, स्वतःचं कॅबिन पाहिजे, त्या कॅबिनला एक अटॅच्ड बाथरूम पाहिजे, त्यासोबत इलेक्ट्रिसिटी पाहिजे चांगली. हे सर्व मागण्यांचा त्यांनी एक रिपोर्ट बनवला आणि त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला. या सर्व गोष्टी जेव्हा होत होत्या तर ह्या गोष्टी कशातरी सोशल मीडियावरती आल्या आणि एवढं प्रचंड व्हायरल झाल्या की त्यानंतर सोशल मीडिया लोकांनी पूजा खेडकर यांची संपत्ती सोशल मीडियावरती दाखवून दिली. पूजा खेडकर यांच्या वडिलांची संपत्ती देखील सोशल मीडियावरती व्हायरल झाली. त्याचनंतर पूजा खेडकर यांची आई म्हणजे मनोरमा खेडकर यांचा एक सोशल मीडियावरती व्हिडिओ खूप ट्रेंड होऊ लागला. तो म्हणजे ते एका शेतकऱ्याला बंदूक दाखवून घाबरत होत्या की ही जमीन माझी आहे, तुम्ही इथून चालते व्हा, कोर्टाच्या आदेशानुसार ही जमीन माझी आहे, किंवा अशी दमदाखीट करत ते एका शेतकऱ्याला घाबरत होते. त्याचबरोबर त्यांच्या हातात बंदूक देखील होती. हा एक केस वेगळा झाला आणि पूजा खेडकरची स्टोरी वेगळी झाली. आपण सध्या पूजा खेडकर विषयी बोलतो, त्यामुळे त्यांचे मनोरमा खेडकर यांच्या आईचं आपण बाजूला काढूया. त्यानंतर पूजा खेडकर यांच्या मागण्या जेव्हा सोशल मीडियावरती व्हायरल होऊ लागल्या तेव्हा लोकांनी सोशल मीडियावरती जे जास्त ऍक्टिव्ह असतात त्यांनी पूजा खेडकर यांच्या संपत्तीची माहिती सोशल मीडियावरती जाहीर केली, त्यांच्या वडिलांची माहिती जाहीर केली आणि मग प्रश्नचिन्ह गव्हर्नमेंटला प्रश्न करू लागले की कशा प्रकारे पूजा खेडकर ह्या OBC कॅटेगरीमधून क्रिमी लेअरची सर्टिफिकेट मिळवतात. कारण त्यांच्या वडिलांची संपत्ती ही 40 कोटीच्या घरात आहे, त्यांची स्वतःची संपत्ती 17 कोटीच्या घरात आहे, वार्षिक उत्पन्न 48 लाख आहे दोघांचं पण. तर ओबीसीच्या कॅटेगरीनुसार जर आपण अप्लाय करत आहोत तर आपलं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे आणि पूजा खेडकर यांचं उत्पन्न त्याहून चौपटीने जास्त आहे. तर कशा प्रकारे पूजा खेडकर यांना क्रिमी लेअरचं सर्टिफिकेट भेटलं किंवा कोणी दिलं, ह्यावरती प्रश्नचिन्ह मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती ट्रेंड होऊ लागले. त्यानंतर पूजा खेडकर यांचे प्रॉब्लेम्स वाढू लागले. खैर आता ह्यावरती चर्चा अशी होते की पूजा खेडकर यांनी चुकीचे डॉक्युमेंट्स देऊन किंवा चुकीच्या डॉक्युमेंट्स अटॅच्ड करून आपली UPSCची परीक्षा पास केल्याची शक्यता मांडली जाते. ह्यामुळे आता हा सोशल मीडियावर इतका सेन्सेशनल पार्ट बनला आहे की डायरेक्ट केंद्रामधून पत्र आलेलं आहे, डायरेक्ट केंद्रामध्ये चर्चा झालेली आणि PMO ऑफिसमध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे की नक्की पूजा खेडकर यांच्याविषयी काय आहे आणि ह्यांची पूर्ण माहिती काढा आणि 14 दिवसाच्या आत PMO ऑफिसमध्ये आणि केंद्र सरकारच्या ऑफिसमध्ये ह्यांचा रिपोर्ट तयार करून सबमिट करा. जर पूजा खेडकर यांच्याविषयी बघायला गेलो तर यांनी टोटली स्कॅम केलेला आहे. UPSC परीक्षेमध्ये त्यांनी टोटली स्कॅम केलेला आहे. एका युट्यूबरने पर्दाफाश सुद्धा केलेला आहे. त्याचा व्हिडिओ मी खाली तुम्हाला देईन की कशा प्रकारे त्यांनी मल्टिपल टाइम्स एक्झाम दिल्या, त्यामध्ये त्यांनी नावं सुद्धा बदलली भरपूर वेळा आपली, म्हणजे अदलाबदल करून नावाची त्यांनी एक्झाम्स दिले. एक्झाम देत असताना सुद्धा त्यांनी कोट्यावधीश रुपये त्याच्यामध्ये टाकून आपले फेक सर्टिफिकेट बनवले. परंतु आता पूजा खेडकर यांचं नाव कदाचित IAS ऑफिसरमधून रद्द करण्यात येईल, ॲज अ ट्रेनी IAS ऑफिसरमधून रद्द करण्यात येईल, कारण त्यांनी टोटली स्कॅम केलेला आहे हे आपल्याला सर्वांना दिसून येतं. खैर पूजा खेडकर यांनी आपल्या गाडी, आत्ता लेटेस्टच्या न्यूजनुसार जर आपण गेलो तर पूजा खेडकर यांनी आपल्या प्रायव्हेट गाड्यावरती कशा प्रकारे लाल बत्ती लावली, तर त्यांनी एका नियमाचं उल्लंघन केलं असल्या कारणामुळे वाहतूक अधिकारी आणि तिथे स्थानिक पोलीस कर्मचारी हे पूजा खेडकर यांच्या घरी नोटीस द्यायला गेले असताना त्यांच्या आईने पोलिसांना दमदाखीट केली आणि गेटला ताळा लावला आतल्या बाजूने आणि पोलिसांना आत नाही येऊन दिले. या कारणामुळे त्यांच्या आईने सरकारी कामकाजामुळे अडथळा आणल्यामुळे त्यांच्या आईवरती सुद्धा आता केस चालू झालेली आहे. त्याचबरोबर वाहतूक अधिकारी आणि तिथले स्थानिक पोलीस असे म्हणतात की ज्यावेळेला आम्ही गेलो त्यावेळेला तिथे ती ऑडी गाडी सुद्धा होती, त्याला लाल बत्ती सुद्धा होती, परंतु आम्हाला घरात येऊन दिलं नाही. नेक्स्ट डे पुढच्या दिवशी आम्ही पुन्हा त्या घरात गेलो आणि त्या घरात गेलं असताना आम्ही पुन्हा एकदा पूजा खेडकर यांना नोटीस द्यायला गेलं असताना तिकडे तिथे ती गाडी, लाल बत्तीवाली गाडी गायब होती. पूजा खेडकर देखील घरी नव्हत्या, त्यांची आई देखील घरी नसल्या कारणामुळे त्यांनी नोटीस ही त्यांच्या गेटवरच लावून ते निघून आले. खैर कशा प्रकारे आता
हा आपण केस पाहिला पूजा खेडकरचा, की कशा प्रकारे आपल्याकडे जर पैसे असतील तर आपण UPSC, MPSC, नीट हे परीक्षा देऊ शकतो आणि देऊच नाही शकत तर आपण चांगली पदवीसुद्धा मिळवू शकतो. अलीकडे माझे भरपूर सारे मित्र UPSCची परीक्षा देतात, अटेम्प्ट्सवर अटेम्प्ट्स देतात, पण त्यांची परीक्षा काही नीट होत नाही किंवा ते निघत नाहीत ह्या परीक्षेमधून सारखे भरपूर मेहनत करून सुद्धा ते बाहेर पडत नाही. परंतु पूजा खेडकर यांनी मल्टिपल्स टाइम्स UPSCची परीक्षा दिल्या आणि ते पण एका टप्प्यामध्ये सारख्या परीक्षा पास होतात. म्हणजे हे कदाचित खूप जास्त त्यांचं इंटेलिजंट हे त्यांची बौद्धिक क्षमता ही कदाचित खूप जास्त असू शकण्याची शक्यता आहे. कारण साधारण माणूस हा UPSC परीक्षा नाही देऊ शकत. एका उसाच्या रससारखं माणूस पिळला जातो, त्यानंतर जाऊन त्याचा रस जेव्हा निघतो तेव्हा जाऊन कोणीतरी कलेक्टर किंवा IAS ऑफिसर बनतो UPSCच्या मार्फत. परंतु पूजा खेडकर ह्या एका टप्प्यामध्ये कशा IAS ऑफिसर बनतात ह्याच्यावरती मला सुद्धा खंत आहे. आता येणाऱ्या 14 दिवसात ज्यातले 12 दिवसच उरलेले आहेत, 2 दिवस झालेले आहेत ऑलरेडी, त्यामध्ये आता काय निष्कर्ष लागतो, PMO ऑफिसमधून काय नक्की निर्णय येतो, केंद्रातून काय नक्की निर्णय येतो, यावरती सर्वांचंच लक्ष आहे. कारण पूजा खेडकर यांनी घोटाळा तर केलेलाच आहे, परंतु त्यांनी खूप गरीब तबक्यातले लोक UPSCची परीक्षा देतात, त्यांच्यावरती सुद्धा त्यांच्या आयुष्यात सुद्धा त्यांनी काळीक फासलेला आहे. कारण कशा प्रकारे आपण पैसे देऊनच ह्या परीक्षा पास करू शकतो इझिली. आपल्या घरच्यांकडे कोट्यावधीची रक्कम असेल तर आपण कोणतीही परीक्षा इझिली पास करू शकतो, हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि त्यांनी गव्हर्नमेंटला सुद्धा दाखवून दिलं आहे की तुमच्या लूप होल्स कशा प्रकारे आम्ही आयडेंटिफाय करून UPSCची परीक्षा पास करू शकतो, हे त्यांनी गव्हर्नमेंटला सुद्धा दाखवलेलं आहे. म्हणजे अर्थात पाहायला गेलो तर कुठेतरी आपल्या गव्हर्नमेंट्समध्ये किंवा आपल्या एक्झाम्समध्ये मोठमोठे एक्झाम्स गव्हर्नमेंट कंडक्ट करते, यामध्ये कशा प्रकारे लूप होल्स आहेत आणि या लूप होल्सचा फायदा कशा प्रकारे पूजा खेडकर यांच्यासारखे IAS ऑफिसर घेऊन आज ते IAS ऑफिसर बनलेले आहेत. खेर यावरती आता 12 दिवसांनी काय होतंय, काय निष्कर्ष लागतोय, माझ्या मते तर ह्यांनी टोटली स्कॅम केलेला आहे हे दिसून येतंय. कारण मल्टिपल्स टाइम्स एम्स हॉस्पिटलने बोलवून सुद्धा हे गेलेलं नाही आहेत. त्यानंतर ह्यांनी फेक सर्टिफिकेट्स सबमिट केलेले आहेत. OBC कॅटेगरीमधून त्यांनी क्रीमी लेअरचं सर्टिफिकेट कुठून आणलं हे सुद्धा माहिती नाही आहे. स्वतःच्या गाडीवरती लाल बत्ती लावलेली आहे, त्या गाडीचं चलान 27,000 रुपये ह्यांनी भरलेलं नाही, जेव्हा की यांच्याकडे कोट्यावधीची रक्कम आहे. वडिलांची संपत्ती एवढी कुठून आली, ते वंचित बहुजन आघाडीमध्ये नेता होते, सरपंच, त्यांची आई गावामध्ये सरपंच आहे, त्यांच्या आईने गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लुटल्या. म्हणजे टोटली बघायला गेलो तर पूर्णपणे ही फॅमिलीच करप्टेड फॅमिली आहे असं आपल्याला दिसून येतं. खेर ह्यावरती काहीतरी निष्कर्ष लागला पाहिजे. पूजा खेडकर यांच्या यांच्या वडिलांची संपत्तीची चाचणी केली पाहिजे आणि त्याचबरोबर पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्याविषयी सुद्धा कारवाई झाली पाहिजे. पूजा खेडकर यांचं ॲज अ ट्रेनी IAS ऑफिसरमधून नाव मागे घेतलं पाहिजे, असे सर्वांच्याच मागण्या आहेत. माझ्या एकट्याच्या नाही तर सर्वांच्याच मागण्या आहेत. खेर ह्या 12 दिवसांनी काय निष्कर्ष लागतो हे पाहण्यासाठी सर्वजण त्याच्यावरती लक्ष ठेवून आहेत. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं पूजा खेडकर यांनी कशा प्रकारे लूपहोल शोधून ते IAS ऑफिसर बनण्याचा प्रयत्न करत होते. असे भरपूर लोक आहेत जे आज सुद्धा देशामध्ये IAS ऑफिसर आहेत, स्कॅम करून ते IAS ऑफिसर बनलेले आहेत. खेर आपण सर्व जर एकत्र राहिलो आणि आपण सतत आवाज उचलत बसलो तर गव्हर्नमेंटमध्ये किंवा इतर ठिकाणी सुद्धा हे अमीरांची जी अशी मुलं आहेत ती पुढे अशी कामं करणार नाहीत. यासाठी आपल्या सर्वांना एकत्र राहायला पाहिजे. ज्या आपल्या तबक्यातले गरीब लोक आहोत आपण एकत्र राहायला पाहिजे आणि जेव्हा चुकीचं काय होईल त्यावेळेला आवाज उचलला पाहिजे, जेणेकरून गव्हर्नमेंटची इटं हलतील आणि त्यांना सुद्धा दिसून येईल की बाबा आपल्या ह्या डिपार्टमेंटमध्ये खरंच चुकीचं होत आहे. चुकीचं गव्हर्नमेंटमध्ये नाही होत, गरिबांच्या मुलांबरोबर चुकीचं होतं. कारण जेव्हा आपण UPSC सारख्या परीक्षेला बघतो तेव्हा आपल्या आजूबाजूला भरपूर विद्यार्थी सापडून येतात ज्यांची घरची परिस्थितीच नसते UPSC परीक्षा देण्याची, पण तरीसुद्धा ते प्रयत्न करत असतात, भरपूर प्रयत्न करतात. काही व्यक्तींनी तर UPSCची परीक्षा देताना सुसाईडसुद्धा केलेलं आहेत. कारण त्यांची स्वप्न असतात. देशाला आपलं मार्फत काम केलं पाहिजे. त्याचबरोबर आपण आपल्या कुटुंबाचं सुद्धा
कुटुंबाला सुद्धा एक चांगलं जीवन दिलं पाहिजे. ज्या जीवनात आपण आहोत सध्याला, त्या जीवनात एखादा व्यक्ती नसला पाहिजे. अशा गोरगरिबांच्या मुलांची व्यथा असते आणि त्या व्यथा ते विचार करतात की आपण UPSC मध्ये कलेक्टर बनू, IAS ऑफिसर बनू आणि लोकांच्या कामांसाठी आपण किंवा लोकांच्या सेवेसाठी आपण कामं करू, अशी भरपूर जणांची स्वप्न असते. परंतु पूजा खेडकर सारखे व्यक्ती पैसे देऊन कशा प्रकारे पास होतात, सतत पास होतात, एकदा नाही दोनदा नाही, सतत पास होतात. जसं की ते एका ज्युनियर KGच्या मुलांची परीक्षा देत आहेत. UPSC म्हणजे त्यांच्यासाठी ABCD लिहिण्यासारखं आहे. ते सतत UPSC एक्झाम पास होतातच नाही, वेगवेगळ्या नावाने पास करतात. तर हे कुठे ना कुठे दिसून येतं की सध्या देश हे गरिबांचं नाही तर अमीरांचं होत चाललं आहे. खेर ह्यावरती चर्चा होतच राहील. 12 दिवसांनी काय निष्कर्ष लागतो ह्यावरती सुद्धा चर्चा होत राहील. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही हा व्हिडिओ व्हॅल्युएबल होता, तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे सेन्सिटिव्ह व्हिडिओज मी नेहमी आणत राहील आणि मी जनतेच्या हिताने बोलत राहील. परंतु तुम्हाला जर माझं हे काम आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन ऑलवरती क्लिक करा, कारण माझे जेव्हा अशी व्हिडिओज येत राहतील तेव्हा तुम्हाला सर्वात पहिलं तुमच्या मोबाईल्सवरती येतील. आत्ता सध्याला मी निरोप घेतो. सर्वांनी पूजा खेडकर यांच्या केसवरती लक्ष दिलं पाहिजे, कारण जेणेकरून पूजा खेडकर हे IAS ऑफिसर जर त्यांनी चुकीचा कार्यक्रम केला असेल तर ते एक IAS ऑफिसर नको बनले पाहिजे. यासाठी आपल्या सर्वांनी त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे, कारण आपल्या देशामध्ये माहिती आहे तुम्हाला, नजरहटी दुर्घटना घटी. जर आपलं लक्ष ह्या केसमधून बाहेर निघालं तर पूजा खेडकर ह्या IAS ऑफिसर बनतील, कारण पैशाने देश चालत आहे सध्याला. त्यामुळे आपल्या सर्वांचं लक्ष असणं ह्या गोष्टींकडे खूप गरजेचं आहे. खेर मी भेटतो तुम्हाला एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन गोष्टींसोबत. तोपर्यंत आता सध्याला निरोप घेतो. जर तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.